गोकुळामध्ये नंदाच्या घरी कृष्ण या नावाने आनंदाने वाढत आहे. सांभाळ कंसा, सांभाळ. माझा हाड वैरी आणि गोकुळामध्ये आनंदाने वाढत आहे. अरे एवढा कडक बंदोबस्त असताना देवकीचा आठवा अपत्य बाहेर गेलाच कसं? आता योग्य तो विचार मला करावाच लागेल. देवकीचा आठवा अपत्य आणि या मायावी रूपी कंसाचा नाश असंभव आहे. कृष्णा, तू गोकुळामध्ये आनंदाने वाढत आहेस, पण तुला ठार करण्यासाठी अनेक मायावी दैत्य निर्माण करेल. परंतु तुला ठार करण्यासाठी माझा मित्र कागासूर हाच काप्य आहे. हे मित्र कागासूर आशीर्वाद आहे. कागासुरा, अनेक युद्धात तुम्हाला सहाय्य केला होतास, तसं याही युद्धामध्ये मला सहाय्य कर. कोणता युद्ध महाराज? युद्ध नव्हे, महायुद्ध भर. तो गोकुळचा काळा कृष्ण गोकुळामध्ये आनंदाने वाढत आहे. असाच गोकुळामध्ये जा आणि त्या गोकुळच्या काळ्या कृष्णाला ठार कर. परंतु हे रूप घेऊन जाऊ नकोस. मायावी रूप घेऊन जा, म्हणजे तुला कोणी ओळखणार नाही. ठीक आहे महाराज. असा जातो गोकुळात आणि त्या काळ्या कृष्णाला ठार मारतो. येतो मी. कृष्ण सावधराव, तुला पाठवलेला दैत्य कागासूर हा नक्की तुला ठार करेल. सावधराव. देवकी मातेचा लढीवाला, नंद यशोदेचा सावळा. देवकी मातेचा लढीवाला, नंद यशोदेचा सावळा. हो जन्म झाला माझा बंदी शाळेला, मी वाढलो मायेच्या या गोकुळाला. मी वाढलो मायेच्या या गोकुळाला. देवकी मातेचा लढीवाला, नंद यशोदेचा सावळा. देवकी मातेचा लढीवाला, नंद यशोदेचा सावळा. हो जन्म झाला माझा बंदी शाळेला, मी वाढलो मायेच्या या गोकुळाला. मी वाढलो मायेच्या या गोकुळाला. श्रावण या महिन्याला अष्टमीच्या त्या रातीला, कंसाच्या त्या मथुरेला कारागृहाला. मेघांच्या त्या भिंतीला दरवाजा तो खोलला, पावसाच्या रिमझिम धारा पूर्ण दिला. मेघांच्या त्या भिंतीला दरवाजा तो खोलला, पावसाच्या रिमझिम धारा पूर्ण दिला. शेष नाग तो छाईला पिठ्यान आणलं नंद घराला. शेष नाग तो छाईला पिठ्यान आणलं नंद घराला. दृष्ट जनाचा वध करण्याला, मी वाढलो माईच्या या गोकुळाला. मी वाढलो माईच्या या गोकुळाला. देवकी मातेचा लढीवाला, नंद यशोदेचा सावळा. देवकी मातेचा लढीवाला, नंद यशोदेचा सावळा. हो जन्म झाला माझा बंदी शाळेला, मी वाढलो मायेच्या या गोकुळाला. मी वाढलो मायेच्या या गोकुळाला. लय गळली.
केले आणि 8वा अवतार मीच तो श्रीकृष्ण भगवान. या लोकयुगामध्ये सारे ते दैमान घातले, गायींच्या माना तोडून रस्त्याने रक्ताचे पूर लागले. ब्रह्मदेव पुत्र चंद्रदास मी त्यांचा वचन म्हणालो, तुम्ही काही चिंता करू नका, मी त्यांचा राज्यात त्यांचा नाश करेन. अरे हो, आले माझ्या लक्षात. मथुरेचा राजा कंस त्याच्यावरच आपल्याला जायचं असेल तर मथुरेचा नरदूत बंद केलं पाहिजे. ही कामगिरी मी न करता माझ्या संगतींच्या पेंड्या सुद्धा हाक मारले पाहिजे. अरे पेंड्या, अरे सुदाम्या. हो देवा, आलो आलो आलो. पेंड्या सुदाम जोडीवाला गाई सोडीला रानाला. पेंड्या सुदाम जोडीवाला गाई सोडीला रानाला. काळू कपिला चुकाली वळचा रानू माळाला. काळू कपिला चुकाली वळचा रानू माळाला. देवाची हाक आली तोवरी आलो मी भेटीला. 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 पेंड्या सुदाम जोडीवाला